नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवणार आहे मूग डाळीचे वडे. तर हा आहे उन्हाळी वाळवणातला एक पदार्थ. तर मूग डाळीचे वडे बनवण्यासाठी इथे 200 ग्राम इतकी मूग डाळ जी ते 1 घंट्यासाठी पाण्यात भिजवून ठेवली होती. डाळ चांगली भिजली की आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायची आहे. डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलं आणि पाणी न घालता मिक्सरला ही डाळ जी आहे ना ती बारीक करून घ्यायची. थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल, पण पाण्याचा वापर इथे करू नका बिलकुल पण. त्यानंतर यामध्ये 1 चमचा इतकं लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं. आता हे बॅटर आपलं बनवून रेडी आहे. तर वडा बनवण्यासाठी परातीला तेल लावून ग्रीस करायचं आणि छोटे छोटे असे हे वडे जे ते टाकून घ्यायचे. आता हे सगळे वडे जे ते मी टाकून घेते आणि हे वडे जे ना ते घरात वाळवून ठेवले, बनवून वाळवून ठेवले की वर्षभर आपण कधी भाजीला काही नसलं तर वड्यांची भाजी करू शकतो किंवा वड्यांची चटणी पण खूप छान लागते. तर असे हे सगळे वडे जे ते माझे टाकून झालेत. एक परात माझी भरली होती, तर लगेच दुसरी परात पण मी इथे ग्रीस करून ठेवली होती. थोडंसं बॅटर उरलं होतं, तर हे पण वडे मी आता करून घेते. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्या इथे तर उन्हाळी वाळवणीची सुरुवात या वड्यांपासूनच होते. तर सगळे वडे माझे असे करून झाले. उन्हात हे एक दिवसभर मी वाळवले आणि दुसऱ्या दिवशी बघा 2 परात वड्यांचे एवढे हे वडे बनवून रेडी आहे. आमच्या इथे एवढे काही आवडत नाही, पण करावं लागतात हे म्हणून बनवले होते. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.